ठाण्याच्या जादा पाण्यासाठी हालचालींना आला वेग. विधिमंडळासह ठाणे मुंबई महापालिका स्तरावर आमदार संजय केळकर यांच्या जोर बैठका. वाढत्या ठाणे शहराला आवश्यक असलेले अतिरिक्त 50 MLD पाणी मिळण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी ठाणे आणि मुंबई महापालिका व्हाया विधिमंडळ असा मॅरेथॉन पाठपुरवठा सुरूच ठेवला असून शहराला तातडीने 25 ML पाणी लवकरच निश्चित मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ठाणे शहराला अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे पाणी टंचाई भेडसावत आहे. एकीकडे ठाण्यात विशेषतः घोडबंदर परिसर व बाळकुंभ, कोलशेत, ढोकाळी आदी भागाला पाणी टंचाई भेडसावत आहे, तर दुसरीकडे शहरात अनेक बहुमजली भव्य गृहसंकुले उभी राहत आहेत. त्यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा आणखी मोठ्या प्रमाणात भासणार आहे. त्या दृष्टीने आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात अनेक वेळा वाचा फोडली असून ठाणे महानगरपालिकेसह मुंबई महापालिकेकडे पाठपुरवठा सुरू ठेवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवल्यानंतर 28 डिसेंबर रोजी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. तसेच पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचीही भेट घेतली. त्यानंतर 3 जानेवारीला मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपजल अभियंता, कार्यकारी अभियंता आणि ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. 17 जानेवारी रोजी हायड्रोलिक इंजिनियर आणि ठाणे महानगरपालिका पाणी अधिकारी यांची वरळी येथे बैठक घेऊन ठाणे शहराला मुंबईकडून मिळणाऱ्या नियोजित 50 MLD पाण्यापैकी 25 MLD पाणी तातडीने मिळावे याबाबत आग्रह धरला. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन आमदार संजय केळकर यांनी हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी येत्या आठवड्यात एका विशेष बैठकीचे आयोजन केल्याचे सांगितले. त्यामुळे तुर्तास ठाण्याला 50 MLD पैकी तातडीने 25 MLD पाणी निश्चितपणे मिळेल असा विश्वास आमदार केळकर यांनी व्यक्त केला आहे.